सकाळी उठल्याबरोबर शिवपाठ, त्या ग्रंथराज परमरहस्याचं पारायण. शिवभक्ती लोप होत चालली होती. तिला पुन्हा जागा करण्याचं काम मन्मथ माऊलीने केलं 16व्या शतकामध्ये. माऊलीच्या घरची परंपरा होती, आषाढी आणि कार्तिकीला माऊली शिखर शिंगणापूरला जायचे, मोठ्या शिव महादेवाला. मग कसा निघायचा प्रवास? नेकनूर माऊलीचं गाव, बार्शी, सोलापूर, पंढरपूर आणि मोठा महादेव. एका वर्षी अशीच आषाढीच्या वारीला निघालेले माऊली, मन्मथ माऊली निघाले आणि त्या पवित्र आणि पावन अशा भिवरेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरावर येऊन पोहोचलेत. आषाढीची वारी सुरू होती महाराज. अख्ख्या विश्वाचं जे दैवत आहे वारकऱ्यांचं, तो पांडुरंग पंढरपुरात. जर जगात सगळ्यात मोठी यात्रा कुठे भरत असेल महाराज, तर पंढरपूरच्या यात्रेचं नाव घेतलं जाते. त्या ठिकाणी माझे मन्मथ माऊली निघाले. त्या चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये कीर्तन सेवा सुरू होती. कीर्तनकार होते, भजनी मंडळ होतं, असंख्य भक्त होते. आपल्या इथल्या सारख्या गर्दी मावाने गेली. कुठे बसावं हे कळून गेलं, एवढी गर्दी होती. आणि मन्मथ माऊली त्या ठिकाणी निघाली. आता बघा, ज्याला ज्ञान आहे त्याला संत ओळखू येतात. आपलं अगोदरच झालं हे. त्या ठिकाणी वारकऱ्यांनी ओळखलं माऊलीला पाहिल्याबरोबर. अरे म्हणले कोणीतरी योगी दिसायलेत, रस्ता सोडा. माऊली चालत चालत पुढं आले आणि ज्या ठिकाणी कीर्तन सुरू होतं त्या ठिकाणी पुढे येऊन बसलेत. कीर्तनकारानं माऊलीला बघितल्याबरोबर डोक्यात प्रकाश पडला. हे काय साधारण महाराज नाही म्हणले कोणीतरी. योगी कसं होतं स्वरूप? भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. भाळी भस्म होता, रुद्राक्षाच्या माळा होत्या, इष्टलिंग गळ्यामध्ये धारण केलेलं होतं, अंगाला भस्म लावलेला होता. असं ते धन्य धन्य शरीर पाहून कीर्तनकाराने, ते कीर्तनकार माझ्यासारखा डुप्लिकेट नव्हता, ओरिजिनल होता. त्यानं लगेच ओळखलं की अरे हे कोणीतरी माऊली आहेत, योगी आहेत. धन्य धन्य गुरुमाया आज देखिले पाय. आणि कीर्तनकार म्हणतात, तुझं पाहता माऊले ताप दैने गेले. पुन्हा म्हणतात, तुझ्या वचने अमृत झालो मी पूर्ण तृप्त. आणि महाराज तुम्ही उठा, मी बाजूला होतो आणि तुम्ही या गादीवर उभा राहा कीर्तनाच्या. मन्मथ माऊलीने हात जोडले. महाराज जशी वीरशैव धर्माची परंपरा आहे तशी वारकरी धर्माची परंपरा आहे. म्हणले अर्ध्यात कीर्तन बंद करायचं नाही, महाराज चालू द्या, मला आज ऐकण्याचा आनंद घेऊ. महाराजाचं सुंदर असं कीर्तन त्या ठिकाणी निरूपण पार पडलं. आणि पुन्हा सगळ्या भक्तांनी विनंती केली की महाराज आज रात्रच जागून काढायची. म्हणली चालतंय ना तुम्हाला पण? 12-1 वाजल्या तर काही फरक पडत नाही की, मलाही काही लांब जायचं नाही, कवठ्यालाच जायचं. काय घोर नाही. मग त्या कीर्तनकाराचं कीर्तन संपल्यानंतर माऊलीला आग्रह केला की माऊली तुम्ही सुद्धा कीर्तनासाठी उभं टाका. माऊलींनी विना घेतला आणि कीर्तनाला सुरुवात केली त्या वाळवंटामध्ये. बघा, वारकऱ्यांचं दैवत असणाऱ्या पंढरपूरमध्ये माझा वीरशैव संप्रदायाचा तो माऊली शिवयोगी त्या ठिकाणी कीर्तनाला उभा आहेत. आणि कीर्तनाला अभंग कोणता घेतला महाराज? शिव तोची देव सेवका, विष्णू ब्रह्मादेव सुरासुर, विष्णू ब्रह्मादेव सुरासुर. शिव तोची देव सेवका,
अभंग घेतला महाराज. शिव तोच देव येरते सेवक विष्णू ब्रह्मादिक सुरासुर. अभंग सुरुवात केली. आता काही लोकांना वाटलं आम्ही तर म्हणतो आमचा देव पांडुरंग आहे, महाराजानं कोणता अभंग घेतला आणि सुरुवात केली कीर्तनाला. सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहेत. मग एकानं विचारलं, महाराज असं कसं, शिव तोच देव बाकी? माऊली सांगतात जो मध्ये कमरेवर हात देऊन उभा आहे तो सुद्धा कोण आहे? शिवा तुला आहे कोण? विठ्ठल माता की जीवदान. विठ्ठल माता की जीवदान. विठ्ठल माता की जीवदान. शिवा तुला आहे कोण? विठ्ठल बघा स्पष्ट करून सांगितलं मध्ये कोण उभा आहे आणि पुन्हा सांगतात कसा उभा आहे. युगे 28 तपकरी मस्तकी तो धरी शिवलिंग. युगे 28 उभा तप करी आणि मस्तकी तो धरी शिवलिंग. कोणी कोणी पाहिले पांडुरंगाला आंघोळ वाढताना? अहो इतकी घाई असते की पायही दिसत नाहीत. पण काही काही लोकांच्या नशिबात असते, भाग्य असते त्यांचं की पांडुरंगाची मूर्ती द्यायला पूर्णपणे बघता येते. आणि ज्यांनी पाहिली त्याचं आयुष्य धन्य झालं. कारण का? कारण त्या पांडुरंगानं मस्तकावर काय धरलंय माऊली? शिवलिंग. मस्तकी तो धरी शिवलिंग. त्याच्याही मस्तकावर शिवलिंग आहे. मग त्याचाही देव कोण आहे? शिवच आहे. याच्याही पुढे जाऊन सांगतो, वारकरी संप्रदायाला चालना देणारं, वारकरी संप्रदायाचं संजीवन दैवत, नव संजीवनी देणारे कोण? ज्ञानेश्वर माऊली. माऊलीचं दैवत हो. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. पहा, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. माऊलीचं दैवत सुद्धा सिद्धेश्वर आहे. माऊली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सिद्धेश्वराला मानतात. मग आपल्याकडं कुठून आला होय दुसरंच? एक लोटा जल सब समस्या का हाल. मी म्हणत नाही जाऊ नका, जा अवश्य जा. प्रत्येकाने गेलं पाहिजे. कारण तुम्ही तुमचे आई वडील आजोबा सासरे आजत सासरे खापर सासरे कोणते सासरे कोणते वडील पंजोबा सगळे प्रत्येक जण महादेवाला पाणी घालीत होते की नाही? आज घालायलेत काय? कधीपासून ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. वर्धा शंकरामध्ये सुद्धा सांगितलंय तो परमात्मा सदाशिव जलाने सुद्धा पूजले असता प्रसन्न होतो. फक्त जलच पाहिजे त्याला, इतका भोळा आहे. पत्र पुष्पाने जळ तिने तृप्त जास्वनी. काय लागतंय सांगा? इतका भोळा आहे. आपणही सहज म्हणतो बोलत बोलत, माय आमचा पप्प्याचा पप्पा बी लई भोळा आहे. ते भोळा वेगळा, त्याच्या अंगात लई चाळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती. हे भोळा वेगळा, हे भोळा वेगळा. हे भोळा नाही, याच्या अंगात चाळा आहे. तिसरा डोळा. ते भोळा कसा आहे? त्याला भोळा का म्हणतात? अहो एवढा माझा भोळा आहे शंकर, शुद्ध भक्ती त्याला लागते, बाकी काहीच लागत नाही. हो. महाराज एक चोर होता. 10 वाजता घराच्या बाहेर पडला. सप्त्यात सगळे लोक इकडे होते. आता म्हणला वाडीत चांगली गोष्ट आहे. हो. लई मोठा गबाळा आपल्याला सापडतोय. हो. घरोघर फिरला.
पण माऊल्यालाही हुशार, सगळे बेंटेक्सचेच निघाली, ओरिजिनल सोनं कोठात सापडणं. दमून दमून गेला, थकला, काहीच लाभलं नाही. म्हणलं आता गेल्यावर लेकरा बाळाला खाऊ काय घालू आज, काहीच नाही. त्याचा उदरनिर्वाह चोरीवर चालायचा. थकला. सकाळी 2:30-3 वाजायची वेळ आली आणि चालत चालत गेल्यानंतर त्याला एक शिवालय दिसलं, शिवमंदिर दिसलं. हो. तो त्या मंदिरामध्ये गेला माऊली आणि देवापुढं डोकं टेकवलं. म्हणला काय देवा, आज दिवस पाहायला मिळाला, काही चांगलं भेटलं नाही. पहा, कोणाला कशाची चिंता तर कोणाला कशाची चिंता. हो. त्यानं मंदिरात इकडं तिकडं पाहिलं. या कोपऱ्यात झाडू ठेवलेला, इथं बेलाचं बकेट, हो. इथं नैवेद्याचा एवढा ढिगारा, बाकी काहीच. मला देवा तुझ्यापाशी काही नाही चोरी करायला. वर पाहिलं आणि तेवढ्यात त्याचं लक्ष माऊली म्हणतात तसं वर गेलं. वर पाहिलं. वर गेल्यावर काय दिसला? सोन्याचा घंटा होता महाराज, सोन्याचा घंटा. ते म्हणलं आबा बाबा बाबा, भगवान शंकरा, तुम्ही तर कमालच केली म्हणले. मी मागितला रुपया आणि तू 1000 रुपयात दिले की. हो. मी एवढं सोनं शोधू लागलो. म्हणला तू घंटात दिला की सोन्याचा. वा वा. खुश झाला मनातून. आता ते काढायचंय वरचा. जवळही कोणीच नव्हतं. अशा कामाला कोण मदत करील? टूल बघितलं, खुर्ची बघितली, शिडी बघितली, कुठंच काही सापडणं. म्हणलं आता काढू कसा? आता म्हणलं देवा काही होऊ दे. तुझ्या डोक्यावर देवा पिंडीवर पाय दिला. माता ठेवून पाया घंटा सोडी येला. माता ठेवून पाया घंटा सोडी येला. माता ठेवून पाया घंटा सोडी येला. संतोषला मना माझे. माता ठेवून पाय घंटा सोडिला. शिवसंतोषला मना माझे. मने माझे भक्त उदंड किती, देहपूर्वी कोणी न अर्पेला. त्या पिंडीवर पाय दिला आणि घंटा सोडायला गेला. आणि घंट्याला हात लावल्याबरोबर त्या शिवलिंगातून साक्षात शिवप्रभू प्रकट झाले. भगवंताला समोर पाहिल्याबरोबर त्या चोरानं लोटांगणच घातलं. महाराज वृत्ती पालटली. हो. मला देवात मी चोर, लबाड्या करणारा, चोऱ्या करून पोट भरणारा, तुम्ही मला दर्शन दिलं. माझी पुण्याई काय, तुम्ही मला कस काय भेटले? भगवान शिवप्रभू त्याला म्हणतात की अरे बाबा, एवढ्या दिवसापासून मी माझ्या भक्ताईला बघायलो. हो. कोणी धोत्र्याचं फुल आणायले, कोणी 1 लोटा जल आणायले, आता काळे तीळ आणायलेत, कोणी कमल के गड्डे आणायले, अजून काय 21 तांदूळ, काय भरपूर आहे, इतकं आणायलेत. कोणी रुपया द्यायले, 10 रुपये टाकायले, 5 रुपये टाकायले, कोणी 100 रुपये बी द्यायले. पण म्हणले पहिला भक्त असा आहे की ज्यानं स्वतःचं शरीरच मला अर्पण
अर्पण केलं, माझ्यावर वाहून दिलं म्हणे. हो म्हणला देवा असं कसं? तर म्हणला तू स्वतः माझ्या पिंडीवर पाय दिला, याचा अर्थ तुझं सगळं शरीर तू मला वाहून टाकलं. सांग तुला काय पाहिजे. ही वृत्ती माझ्या भोळ्या शंकराची. हो ही भोळ्या शंकराची वृत्ती आहे. सहज प्रसन्न होतो. आणि म्हणून माऊली सांगतात, होय दिनाचे कल्याण, 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 होय दिनाचे कल्याण. श्रेष्ठ आहे हे साधन, श्रेष्ठ आहे हे साधन, होय होय दिनांचे कल्याण. आणि श्रेष्ठ आहे हे हे साधन अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सोपं आहे महाराज, सोपं. दिनाचं कल्याण कशानं होतंय? संतांच्या संगतीनं कल्याण होतंय. आणि साधन कसं आहे? अत्यंत श्रेष्ठ आणि फुकटात मिळतंय. पण महाराज, फुकटात मिळालेल्या वस्तूची किंमत नसती. जास्त पैसे लागले तितकी वस्तू ही आपला समज आहे. हो. जेवढे पैसे जास्त, ज्या डॉक्टरनं जास्त जितकी फीस घेतली तितका डॉक्टर चांगला. जेवढ्या साडीची किंमत जास्त ती साडी सगळ्यात चांगली. आता संक्रांत आली. आमचे नागनाथ महाराज होते 2 दिवसापूर्वीच वसमतला भेटले. म्हणले तुमच्या मामीला साडी घ्यालो महाराज. म्हणलं आपल्या मंडळीला घेऊ. बरं झालं योग आला. दोघांनी 2 साड्या घेतल्या. महाराजाला म्हणलं हळून ते साडीच्या किमतीचं लेबल फाडून टाका की. म्हणले कशामुळं? म्हणलं फाडून तर टाका, घरी गेल्यावर कळतंय. मी फाडलं, त्याही नाही फाडलं. घरी गेलो, ती कॅरी बॅग बाईच्या हातात दिली. म्हणली काय आणलं? साडी. कस काय? संक्रांतीला. म्हणली लांब आहे की. म्हणलं नंतर दुकानात गर्दी होती, आत्ताच आणली. बघ, बघितली कॅरी बॅग हातातच घेतली, अशी मागे धरली. केवढ्याची आहे? म्हणलं आधी बघ तर खरं, आधी सांगा केवढ्याची आहे. 3,500 मी म्हणलं तू आधी साडी तर बघ, ते मला माहित नाही. केवढ्याची आहे? म्हणलं 300 रुपयाची. कॅरी बॅग फेकून दिली. कशामुळं? पाहायचं खरं, मी 300 रुपयाची साडी नेसते, लोक काय म्हणतील? किंमत कशाहून ठरवली महाराज? पैशाहून. आई म्हणलं पाहायचं खरं, लोक म्हणतील महाराजाची बायको असा गर्दा करायली, आपल्याला शोभत नाही. म्हणजे 300 रुपयाची साडी नेसायला शोभतंय काय? अगोदर बघ
लेकरानं उचलून आणली, बघितली, म्हणली मम्मी चांगली आहे बघ की, मला बघायचीच नाही. आहे म्हणलं बघ, आग्रह केला, म्हणलं मनात नसलं तरी माझ्यासाठी बघ. बघितली, फक्त असं 2 घड्या उकलल्या, टाकून दिली. शिव शिव म्हणलं आवडली नाही काय, वापस करा. म्हणलं येडे 3000ची आहे. म्हणली खरंच. मग नंतर बिल दाखवलं, काय चांगली आहे हो. आधी तीच होती आणि नंतर आहे तीच होती. किंमत कशाहून ठरली माऊली? पैशाहून. फुकट मिळालं त्याची किंमत नाही. म्हणलं असं येड्यावानी करीत जाऊ नको, मी तुला 300ची कशी आणील. मोठेपणा केला. मग किंमत कशाहून कळाली महाराज? हे शिवनाम जे आहे, संतांची संगत जी आहे ती फुकट मिळाली, पण आपल्याला त्याची किंमत नाही. पैसे खर्चून दिलं. ज्या महाराजानं पैसे जास्त सांगितले ते महाराज चांगला. जे ठरवीत नाही, पैसे कमी घेतोय, त्याला गावातले 2 किलोमीटरवरले बी तारीख येत नाही. नाही म्हणतात त्याला काही जमत नाही. ही संतांची संगत लाभली कशी? अगदी स्वस्ताची आहे, किंमत नाही, मोजावी लागत नाही. आणि काय होतंय त्यानं? होय दिनाचे कल्याण. कसं कल्याण होतंय? रामायण घडण्याच्या अगोदरची कथा आहे महाराज. वाल्ल्या कोळी होता, वाल्ल्या कोळी तुम्हाला माहित असेल सगळ्याला. जंगलातून रस्ते होते, असे काही रस्ते नव्हते पहिल्यासारखे. आम्ही पहिले लहानपणी असं कॅनलनंच यायचं वाडीला, त्या पांदीतून. गाड्या नव्हत्या. ते काळ तर त्याच्या फार अगोदरचा होता. तो वाल्ल्या कोळी काय करायचा? जातीनं कोळी रस्त्यात लोकायला अडवून मारायचा आणि लुटायचा. चल पैसे दे. पैसे दिले नाही दिले तरी मारून टाकायचा. आणि एक माणूस मारलं की एक एवढा एवढा खडा एका रांजणात टाकायचा. माऊली असे 7 रांजण भरले होते. 7. किती खून केलते त्यानं, किती मोठं पाप होतं. रोज त्याचा व्यवसाय येते. वर्षानुवर्ष चालत गेलं. चालता चालता एका दिवशी काय झालं? त्या रस्त्यानं योगी आले, संत आले. कोण? नारद, महर्षी नारद. खांद्यावर विना आणि भगवंताचं नामस्मरण करत निघाले. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. चालत 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 आले. वाळल्या कोळ्यानं बघितलं, आपली कुऱ्हाड घेतली आणि नारद मुनीच्या समोर उभं टाकलं. ए महाराज उभं टाक. पाहिलं महाराजाकडं. भस्म दिसायलाय, रुद्राक्ष माळा दिसायल्यात, विना दिसायलाय, पंचकुंडाळेला दिसायलाय. कोण आहेस? तो लोबा काही नाही, भक्त आहे. कुठं चालले? रस्ता नेईल तिकडं. तुमचं काम काय? या जगाला म्हणला भक्ती शिकवायचं माझं काम, बाकी काहीच नाही. संत येतात कशासाठी? जगाच्या कल्याणा. संताचे अवतार दया निरंतर तुम्हापाशी. निघाले. वाळल्या कोळ्यानं अडवलं. तुझ्या जवळ काय असेल ते दे म्हणला. त्यांनी सांगितलं हे विना, ही रुद्राक्षाची माळ, हे भस्म, याच्याशिवाय माझ्याकडं काहीच नाही. म्हणला मोबाईल नाही. म्हणला नाही. म्हणला साधा तरी कीपॅडचा? हे साधाही नाही. लॉकेट एखादं? म्हणलं ते नाही. अंगठी? काहीच नाही. असे कसे महाराज? म्हणले आम्ही महाराजच असे. मग तुला मारून टाकू की जिवंत सोडू? ते म्हणले तुझ्या मनावर. पण मला मारण्याच्या अगोदर एक सांग, तू हे करतो कशासाठी? ते म्हणला करतो कशासाठी म्हणजे पोट भरायसाठी. तू ज्याच्यासाठी फिरायला त्याच्यासाठीच मी हे करायलो. कस काय? अहो म्हणला बायको आहे सोन्यासारखी, 2 लेकरं आहेत, घर आहे, दार आहे, सगळं आहे. संसाराचा गाडा ओढायचा कसा? म्हणून हे काम करतो. म्हणजे दुसरं काहीतरी काम करे, शिकवू नको. तुमच्या महाराजाला कामच ती असते म्हणला. कीर्तनात काय शिकविता, प्रवचनात काय शिकवितात, रस्त्यानं दिसलं तरी काहीतरी शिकवितात. हे शिकवायचा धंदा बंद करा म्हणला. ते म्हणला नाहीतर म्हणला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवहार शिवहार.
आपला आता मारल्याशिवाय राहत नाही. नारदांनी त्यांना सांगितलं, बाबा मार, पण त्याच्या अगोदर माझं एक काम कर. हे पाप तू ज्यांच्यासाठी करायला, ते तुझ्या या पापात वाली वाटेकरी आहेत का? ते म्हणला नाही तर काय. करायलो कोणासाठी? माऊली तुम्ही कोणासाठी करायले, मी कोणासाठी करायलो? आपण करायलो कोणासाठी? आपल्या संसारासाठी, आपल्या लेकराबाळासाठीच. तो वाल्या दरोडेखोर होता, पण त्याच्यात सुद्धा एक बाप जिवंत होता महाराज. पण आजकालच्या पिढीला महाराज बापच कळण झालाय. आता इथं तरुण मुली नाहीत, लेकरं नाहीत, सांगायचा विषय बाजूला. पण ज्यानं तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या लेकराला जपलं, 18-20 वर्षापर्यंत वाढवलं, तिची जपणूक केली, तिला सांभाळलं. महाराज आपण रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की त्याच बातम्या ऐकायलो. आई वडिलाला सोडून पळून गेली. आपल्या नांदेड जिल्ह्यातली बातमी आहे महाराज. एका मारलेल्या मुर्द्यासोबत एका मुलीनं बापाला झुगारून लग्न लावून घेतलं महाराज, आई वडिलांच्या विरोधात जाऊन. का व्हायला हे? आपले संस्कार कुठंतरी कमी पडायलेत. आपण त्यांना शिवभक्ती शिकवणं झालो, पण बापाचं काळीच फार वेगळं असतंय. बाप कसा कष्टतो. आईचं रडणं तरी जगाला दिसतंय, पण बापाचं रडणं जगाला दिसत नाही. बापाला रडता येत नाही महाराज. का? आता सुंदर एक गीत आलंय महाराज. पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविला कधी कोणी डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, गणित शिव शिव शिव. छान छान. खडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड आय गड्यानो, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्यानो, उमगाया बापर, उमगाया बापर. वा माऊली. ज्याला बाप आहे त्याला बाप आहे तोपर्यंत कळत नाही, बाप गेल्यावर बापाची माया कळते महाराज. मानव माहेर कधीपर्यंत आहे? कधीपर्यंत आहे? जोपर्यंत त्या माहेरात आपला बाप जिवंत आहे, जोपर्यंत त्या माहेरात आपली वाट पाहणारी आई जिवंत आहे, तोपर्यंत माहेर आहे. मग कोण कोणाचं? कोणीच नाही महाराज. नाही कोणाची कोणीच कोणाचं नाही. माय बापाची बरोबरी कोणालाच येत नाही. आणि तो वाल्या कोळी सुद्धा एक बाप होता. बापाचं काळीच त्याच्यात जिवंत होतं. तो धावत धावत घरी गेला आणि आपल्या बायकोला विचारलं, मी हे पाप करतोय, एवढे लोक मारतोय, मला जर उद्या यमानं पकडून नेलं, शिक्षा दिली, तर त्याच्यात तू सहभागी होशील? पत्नीनं सांगितलं, तुला दुसरं काही काम नाही काय? तुला आम्ही माणसं मार म्हणलं? आपण येणार नाही. अरे मी एवढं तुझ्यासाठीच करायलो, मग मी काय करू? मिस्त्रीच्या हाताखाली जाय, कोणाच्या सालावर राह, चोऱ्या कोण कर म्हणलं? डोळे उघडले महाराज. अरे बापरे म्हणला, ही नाही आपल्यासोबत. मुलाकडे गेला, मुलाला विचारलं, मला बाबा मी एवढं पाप करायलो, एवढं तुमच्यासाठी कमवायलो, तुला मोठा अधिकारी कराव, डॉक्टर कराव, इंजिनियर कराव, तू माझ्या पापात वाढली होशील? नाही बाबा म्हणला, मला लोक म्हणतील की मला दरोडेखोराचं पोरग रस्त्याने हिंडायले म्हणून तुम्ही असे धंदे करायचे कशाला? मुलीकडे गेला, म्हणला तुला चांगलं स्थळ पाहून लग्न लावून देतो, हुंडा देतो, सगळं करतो, तू तरी माझ्या पापात वाली होशील काय? म्हणली, बाबा कोणी मला करेल काय दरोडेखोराची पोरगी हे म्हणल्यावर? तुम्ही असे धंदे करायचे कशासाठी? आणि त्या ठिकाणी त्याचे डोळे उघडले महाराज. पालटले चित्त, वृत्ती पालटोनी जाय, चित्त समाधान होय. पळत पळत नारदाकडे आला.
आणि सांगितलं महाराज माफ करा म्हणला. मी एवढं पाप करायलो, एवढा वागायलो, एवढ्या चोऱ्या केल्या, एवढे गुन्हे केले, पण माझ्या पापात कोणीच वाली नाही म्हणला महाराज. हे सगळं एकट्याला फेडायचंय आणि म्हणून आजपासून हे सगळे धंदे बंद. आणि त्या ठिकाणी त्याच्या त्या वाईट कर्माला त्यानं तिलांजली दिली आणि सांगितलं वाल्ल्या कोळी मरण पावला. हो. आणि त्या ठिकाणी एका नव्या वाल्याचा जन्म झाला, वाल्मिक ऋषीचा जन्म झाला. हो. आणि ज्याच्या हातून रामायणासारखं महाकाव्य रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामादी केले रामायण कोळीयाची कीर्ती वाढली गं. केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण आणि बघा हो. रामायणासारखं महाकाव्य त्याच्या हातून निर्माण झालं. कोणामुळं घडलं? संगतीमुळं. कोणाची संगत लाभली? त्या संतांची संगत लाभली. त्या दिनाचं कल्याण झालं. होय दिनाचे कल्याण. श्रेष्ठ आहे साधन. साधन कसं आहे? अत्यंत श्रेष्ठ असं साधन आहे. काहीच करायचं काम पडलं नाही. संतांची संगत झाल्याबरोबर वृत्ती पालटली, चित्त पालटलं आणि आपणही म्हणतो वाल्याचा वाल्मिक झाला. कोणाच्या संगतीनं? संतांच्या संगतीनं झालं. ही संतांची संगत एवढी श्रेष्ठ आहे आणि म्हणून म्हणतात श्रेष्ठ आहे साधन. एवढं श्रेष्ठ साधन आहे. आणि संतांची संगती मग लाभेल कशी? आणि लाभल्यावर काय झालं? देवानं काय केलं? लक्ष्मण महाराज लक्ष्मणा संग लाभाला लक्ष्मणा संग लाभाला लक्ष्मणा संग लाभाला लक्ष्मणा संग लाभाला प्रभूने पावन तो केला प्रभुने प्रभुने पावन तो केला प्रभुने पावन तो केला
लक्ष्मणा संगला झाला आणि प्रभूने तो पावन केला. लक्ष्मण महाराज म्हणतात की मला तो संग लाभला. कोणाचा? प्रभूचा, संतांचा संग लाभला. लक्ष्मण महाराज सेवा करत असताना, भक्ती करत असताना आई वडिलांच्या सोबत राहून भक्ती करत होते. पण म्हणले महाराज हवं ते फळ, हवं ते समाधान त्यांना मिळत नव्हतं. आणि आष्टी येथून मग शिवसंत लक्ष्मण महाराज विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात साखरखेर्डा या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी पलसिद्ध स्वामीच्या ठिकाणी गेले. आणि पलसिद्ध स्वामीची भक्ती करत असताना मनोभावे त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली. आणि मनोभावी भक्ती त्या भगवंताला पलसिद्धापर्यंत जाऊन पोहोचली. आणि भगवंताचा त्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला. आणि पलसिद्ध स्वामींचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर शिवसंत लक्ष्मण महाराज आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. जवळपास 4,500 त्यांचं साहित्य निर्मिती आहे. एवढा मोठा ठेवा त्यांनी आपल्यासाठी निर्माण करून दिला. मग ही संतांची संगत लक्ष्मण महाराजांना भेळावली. आणि लक्ष्मण महाराजांना लाभल्यानंतर भगवंतानं सुद्धा ती स्वीकारली. कारण भगवंत तो स्वीकार करत असतो. आपल्याला या जन्मात येऊन तेच करायचे. आपण करायलो काय, करायचंय काय हे नेमकं कळालं पाहिजे. माऊली 4 प्रकार आहेत लोकांचे या भक्तीचे, शिवभक्तीचे, परमार्थाचे, अध्यात्माचे, या जन्माचे. हे जन्म असाच लाभलाय का आपल्याला? कोणाला मिळतो का? नाही. शिवदास महाराज म्हणतात अलभ्या लाभ नरदेहायसा आणि लाभला तो कैसा गमाविता. आणि मग कोण्या देही पहावो विवेक करोनिया. पुढच्या जन्मात नाही महाराज चान्स, नाही, संधीच नाही. पाटील आपण निघालो होतो कराळे, आमचं कुत्र दारातलं काय करू लागलं, मागे येऊ लागलं. आमच्या घरी कुत्र आहे आणि मांजर आहे, शांत राहतात. मी मंदिरात गेलो, महाराज 4 महिने चातुर्मासातली भागवत कथा सुद्धा माझ्या मागे असते. त्या भागवताला गेलं की 4 महिने ते मंदिराच्या दरवाजापर्यंत येत आहेत. लोक त्याला येऊ देतात मागे त्या मंदिराच्या चौकटीपर्यंत. पण त्या चौकटीपाशी आलं की तिथलं एक जण दगड उचलतंय, कोणी काठी जो चल त्याला तिकडच. ते कुत्र यायला पाहतंय मंदिरात, पण हे लोक तिथंच असतात भक्तदारात. काठी उचलतात, कधी कधी तर बाहेर पडलेली कोणाची चप्पलही उचलून फेकून मारतात. त्याला येऊ देतात का? मग त्या जन्मात आल्यावर, त्या देहात आल्यावर भक्ती घडते का? भय मैथून निद्रा सगळ्या देहाला सारखं आहे. पण मनुष्य जन्मामध्ये एक देवानं दिले सत्सद विवेक बुद्धी. आपल्याला सारासार विचार करण्याची बुद्धी भगवंतानं आपल्याला दिली. म्हणून या देहात आल्यावर आपला चांगला विचार करायचा. 4 प्रकार सांगत होतो. एक कोणता? पहिला, ज्याला मिळाला पण कळाला नाही. दुसरा, कळाला पण मिळाला नाही. तिसरा, मिळालाही नाही आणि कळालाही नाही. आणि चौथा, मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. म्हणून तुम्ही इथं बसलेले आहेत. शिवहार 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 शिवहार. तुम्ही त्या चौथ्या गटातले ह्या सगळेजण. तुम्हाला मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, म्हणून तुम्ही या शिवानुभव मंडपात येऊन बसलेले आहेत. बाकीच्याला नाही मिळाला. काय मिळाला पण कळाला नाही. त्याच्या अंगावर 2-2 रगा असतील. आता ही थंडी आहे ना, नाही तर मोबाईल हे एक लबाडीचं साधन आलंय. महाराज मी कधीच लबाड बोलत नाही, सहज मोबाईलचं काढलं. कारण आपल्याला बोलता येत नाही ना, लोक नावं लई ठेवतात. महाराजांना असं बोलावं. एक आमचे शिंदे साहेब म्हणून आहेत, ते वसमतला एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर थांबले होते. त्यानं मला पाहिलं आणि खालून फोन केला. मला त्याचे 4,000 रुपये द्यायचे होते, माझ्याकडे होते. त्यानं मला फोन केला, स्वामी कुठं आहेत? म्हटलं बोला साहेब.
म्हणले ते चिल्लर दिली तर आज बरोबर होते. म्हणलं मी जरा नांदेडला आहे. म्हणले मी नांदेडलाच आहे. म्हणलं कुठं? म्हणले वर पहा की. तर वर पाहिलं ते वर दिसायला. म्हणले हे नांदेडचा कोणता भाग आहे? महाराज पुन्हा पुढंच उभं राहू वाटलं नाही त्याच्या जाऊन. हे लबाडीचं साधन आहे. सपादलं तर सपादलं, नाही तर नाही. हसं होते जगात. आणि हे आमच्यापेक्षा कामापेक्षा इकडं लई महत्वाचं झालं. हो, यानंच आणलं एक लोटा जल. खरं कारणीभूत हे आहे मोबाईल. काय करावं? सगळा सत्यानाश इथून झाला. संगत चांगल्याची पाहिजे. आपल्याला संगत कोणाची लावायली? त्या मोबाईल मधल्या रील्सची. आणि रील्स करायसाठी लोक कोण्या थराला जातील काहीच सांगायला. काहीही करायले. व्यसन झालंय त्याचं, व्यसन. आपला विषय चालू होता 4 प्रकारच्या लोकांचा. मिळाला पण कळाला नाही, कळाला पण मिळाला नाही, मिळाला आणि कळाला, आणि मिळालाही नाही कळाला नाही. हे 4थ्या वर्गातले लोक, 3ऱ्या वर्गातले लोक आहेत, ज्याला मिळालाही नाही कळाला नाही आणि त्याचा काही उपयोगही झाला नाही. भूमीला फक्त भार झाले. खिडकीतून आले आणि दरवाजातून गेले महाराज. त्याचं काहीच होत नाही. फक्त 3-4 दिवस पर्यंत भिंतीवर फोटो राहतोय. 4थ्या-5व्या दिवशी ते फोटोही काढून ठेवतात. त्या घरातला फोटो आम्ही गेलो 5व्या-6व्या दिवशी. 3ऱ्या दिवशी महाराज मोठा फोटो लावला होता हार घालून. 4थ्या-5व्या दिवशी गेलो, ते फोटो त्या भिंतीवर नव्हता. काढूनही ठेवला बाबाचा फोटो तुमच्या. ते काहीच बोलला नाही. मला महाराज जाऊ द्या ना. आता पुन्हा मी विचारलं काऊन काढून ठेवला? ती बाई म्हणली लेकरं भियालेत पाहून म्हणून काढून ठेवला. आता काय सांगावं महाराज? आपलं भेव वाटतंय आपण मेल्यावर. काय कामाचे? म्हणजे याला मिळालाही नाही आणि कळालाही नाही. हे अशा प्रकारचे लोक आहेत. या देहात आल्यानंतर जर शिवभक्ती केली, संतांची संगत केली तर आपण शिवरूप झाल्याशिवाय राहत नाही. शिवदास महाराज फार सोप्या शब्दात सांगतात. शिवरूप म्हण शिवदास म्हणे भ्रंगी कीटन्याय. शिवरूप होय निश्चयशी. अहो ती भिंगोरी. आता तरी मातीचे घरं नाहीत महाराज. पहिलं मातीचे घरं होती. आणि दसऱ्या दिवाळीला आपल्या माऊल्या घर साफ करायच्या. त्याच्यात त्या भिंगोरीनं केलेलं घर आढळायचं. घर कोपऱ्यात भिंतीवर कुठंतरी आजूबाजूला करायची. त्याच्यात काय असते? आळी. आळी. भगवंताची लीला काय अफाट आहे बघा. ती भिंगोरटी जड मूड आहे. अक्कल नाही, मानव देह नाही, भक्ती करायचं ज्ञान नाही. पण ती भिंगोरी काय करती? एक आळी उचलून आणती आणि एक मातीचं घर करून त्याच्यात कोंडून ठेवती. आणि सतत त्या मातीच्या घरावर बसून तिला टोचत राहती. आणि त्या आळीला धसकी कोणाची लागती? मग त्या भिंगोरटीची. एवढी धसकी लागती, एवढी धसकी लागती. रात्रंदिवस जळी स्थळी काष्टी पाशाणी तिला ती भिंगोरटीच दिसते. भिंगोरीच. जयाच्या निज ध्यासे आळी होतसे भ्रमरे. त्याला एवढी धसकी लागती त्या भिंगोरीची आळीला. आणि एक दिवस असं येते महाराज, एवढी धसकी लागते, एवढे ध्यास करते की त्या आळीला पंख फुटतात आणि ती आळी भिंगोरटी होऊन उडून जाते. जड आणि मूड आळी जर त्या भिंगोरीच्या ध्यासानं भिंगोरी बनत असेल तर शुद्ध मानव देह प्राप्त झालेल्यानं भगवंताची सेवा केल्या, भक्ती केल्याच्या नंतर आपण शिवरूप होणार की नाही हे मला सांगा. काहीच वेळ लागणार नाही शिवरूप व्हायला. पण हे कधी साध्य होईल? संतांची संगत लाभल्यावर. बरोबर आहे का? सांगू ना बाई, तुम्ही तिकडून आल्या वाटायले. बरं झालं आल्या. वा, त्या आमच्या शिष्य आहेत. बरं कोठुळे झोपे गेले काय केलं. तर ही भक्ती ज्याला लाभली त्याच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. संगत चांगल्याची करावी म्हणूनच सांगतात. संगत संतांची असावी, सत्याची असावी, खऱ्याची असावी, शिवभक्ताची असावी. संगती करावी सदा सजनाची. शेवट घेतल्यावर परमान नसतं. आता अभंगाचं संगती कोणाची करावी ते सांगितलं. कोणाला लाभली? लक्ष्मण महाराजाला.
आणि काय झालं? भगवंतानं काय केली? महाराज पावन करून घेतली. एवढी मोठी संतांची संगत आहे. आणि तेव्हा तरुण मुलं सुद्धा जर बाजूला कुठं घरून ऐकत असतील, हो त्याला एक सांगतो, चांगल्या दोस्ताची संगत करा. कारण आयुष्यात मित्र सुद्धा फार महत्वाचा आहे बरं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा, गारव्यासारखा. अशा मित्राची संगती धरा जी वणव्यामध्ये गारवा देणार आहे, पण ती जे आपल्या मनाला भरकटून नेईल. अशा मित्राची संगती सुद्धा धरू नका. म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलं की संगती धरा कोणाची? संताची. आणि संताची संगती जर लाभली, प्रभूने पावन तो केला, प्रभू पावन केल्याशिवाय राहत नाही. आणि संतांची संगती व्हावी, हेच चांगल्या विचाराची आपल्याला माहिती जाण व्हावी, यासाठी या शिवनाम सप्ताहाचं आयोजन आहे. 4 संत भेटावेत, 4 गुणीजन भेटावेत, त्याच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळावं. तर महाराज मी उभं राहून जरी आज सांगितलं तरी मला सुद्धा 4 गोष्टीतून शिकायला मिळाल्या. एकदा शिकविणं म्हणजे 2दा शिकणं असतंय. आपल्याला शिकायला मिळतंय. लक्ष्मण महाराजाचा आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग मला जसा उपजला, जसा उमजला, जसा कळाला, त्या मोडक्या तोडक्या शब्दात मांडायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. हो.